शहीद तुकाराम ओंबळे पुतळ्याच्या जवळ पोलीस बॉईज संघटनेचं आक्रमक असं काहीसं आंदोलन होताना दिसतंय। पोलिसांवरती हल्ला केला तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, राजकारणासाठी पोलिसांना बदनाम करू नका असं पोलीस बॉईज संघटनेचं म्हणणं आहे। सगळ्या पोलीस कर्मींना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना जी आहे ती शहीद तुकाराम ओंबळे यांच्या पुतळ्याजवळ जमलेली आहे। काही पदाधिकारी आपल्यासोबत आहेत। काय नेमकं म्हणायचं आहे, ज्या प्रकारे पोलिसांवरती टीका झाली, पोलिसांवरती राजकीय नेत्यांपासून तर तरुणांनी केली, तुमचा सपोर्ट आहे कुठल्या मुद्द्याला आहे? आमचा महाराष्ट्र पोलिसांना प्रत्येक गोष्टीवर सर सपोर्ट आहे। मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलीस ही देशातील आणि जगातील सर्वश्रेष्ठ पोलीस मानली जाते। विद्यार्थ्यांच्या हितासाठी तर त्यांचं संरक्षण करणारे हे महाराष्ट्र पोलीसच आहेत। पण जर पोलिसांवर कोणी हात उघडला किंवा त्यांची कॉलर पकडली तर ते आम्ही सहन करू शकणार नाही। राजकीय नेते स्वतःच्या राजकीय नेत्याला खुश करण्यासाठी त्याचे कार्यकर्ते मारू शकतात, पण जर पोलिसाच्या खांद्याला किंवा कॉलरला कोणी हात लावला तर त्याचा हात बी बाजूला काढायला आम्ही पोलीस बॉईज संघटना आणि पोलीस परिवार मागे राहणार नाही। काही लोकांना काय वाटतंय की आपण पोलिसांना काहीही केलं तर काही होत नाही, पण आम्ही आमच्या बापाला जर असं रस्त्यावर फिरताना मार खाताना बघितल्यावर आम्हाला कसं वाटणार सर? आमचा बी बाप आहे, पोलिसांचा आमचा परिवार आहे ना, आम्हाला बी तर वाटते ना। ज्यावेळेस आताच्या कंडिशनला सर आमचे सगळे पोलीस परिवार, पोलीस पत्नी आहेत इथं किती मोठ्या, ह्या घाबरतात, ह्या म्हणतात आता माझा नवरा जर बंदोबस्ताला चाललाय तर सुखरूप घरी येईल का नाही।